हाय फ्रेंड्स, मी गीता. आज रविवार आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप एक्झॉस्टेड होता. संडेला संतसंग असतो जिथे मी जाते. त्याच्यानंतर माझी नाटकाची तालीम असते, त्या ठिकाणी जाते. आणि आज मला उशीर झाला जायला, कारण आज मेगा ब्लॉक जनरली असतो, पण आज नव्हता. तरीही ट्रेन्स खूप लेट होत्या. सेंट्रल लाईनला जे जातात त्यांना मे बी माहीत असेल की आज ट्रेन्स उशिरा होत्या, त्यामुळे मला जायला उशीर झाला 20 मिनिट्स. आणि त्यासाठी मला पनिशमेंट मिळाली, थोडा ओरडासुद्धा मिळाला. जनरली मी पंक्च्युअल आहे, मी टायमावर जाते, पण झाला आज उशीर, त्याला काय करणार. पण यातून एक गोष्ट मला कळाली, ती म्हणजे आपल्याला जर कुठे मुंबईत तरी म्हणजे टायमावर जायचं असेल तर घरातून 1.5-2 तास तर लवकर निघायलाच पाहिजे. कारण पुढे कशी सिच्युएशन येऊ शकते ना, वी कॅनॉट टेल, राईट. तर त्याच्यामुळे 1.5-2 तास अगोदरच निघायला हवं, तर मग पनिशमेंट किंवा ओरडा मिळणार नाही. तर तुम्हाला मी सांगू मित्रांनो, आज जेव्हा मी कुर्ल्यावरून फास्ट पकडली, लिटरली मी धावत, म्हणजे लोकांना असा साईडला एखाद्याने जर मला पाहिलं असेल तर लिटरली त्यांना असं वाटेल, यार भाई हिच्या मागे तर कुत्रा दिसत नाहीये, मग ही इतकी का धावतीये. म्हणजे हा स्पीड होता माझा. मी जशी स्टेअरकेस उतरले, ट्रेन अशी निघणारच की मी पटकन ती कॅच केली. अशा पद्धतीने आज माझी धावाधाव होती. तिथून मी प्रॅक्टिसला गेली, तिथं प्रॅक्टिस झाली. प्रॅक्टिस झाल्यानंतर ऑफकोर्स मला खूप छानच वाटलं. थोडा दमछाट होते, पण आफ्टर ऑल ते माझं आवडीचं काम आहे. सो नंतर ॲट द एंड ऑफ द डे मला छान वाटलं. आणि आज गणपतीचं सेकंड लास्ट डे आहे, म्हणजे परवा गणपती जाईल, तर आज सगळीकडे पूजा. तर आम्ही स्कूल फ्रेंड्सनी डिसाईड केलं होतं की आज आमच्या वन ऑफ द स्कूल फ्रेंड जे आहे तिच्या घरी गणपतीला दर्शनाला जायचं. आणि जेव्हा मी प्रॅक्टिसवरून निघाली त्यावेळी मला असं वाटलं, यार नको, आज नको जायला. मग खूप कंटाळा आला. मी तिला कॉल केला आणि तिला म्हटलं, यार मी नाही येऊ शकत. तिने नकार नाही दिला मला, पण तिचं बोलणं कसं होतं, हां ओके ठीक आहे. त्याच्यावर मला कळालं, भाई हिला आवडलं नाही आहे, आय शुड गो. मग तिला म्हटलं, यार चालेल का नाही आलं तर. तिचं कसं होतं, बघ तू, मला काय विचारते, बघ तू. आणि जेव्हा मग मी तिला म्हटलं ठीक आहे मी येते, तू भेट मला नेरूळला, तेव्हा तिच्या आवाजात एक एनर्जी आली. हो ठीक आहे पण पक्का येतेस ना. लगेच आवाज चेंज. मैत्रीची हीच मजा असते. आणि शाळेतली मैत्री म्हणजे सोने पे सुहागा. तिकडे सुद्धा जाताना खूप पळत मी ती नेरूळची ट्रेन कॅच केली, लिटरली पळत. म्हणजे मला असं वाटलं, यार आज माझा काय धावण्याचा दिवस आहे का, PT उषा, जिकडे तिकडे धावते मी. ट्रेन पकडली, तिथे पोचली. मग आम्ही सगळे फ्रेंड्स भेटलो आणि जाम कल्ला केला. गणपतीच्या त्या रील्स वगैरे काढायच्या होत्या, पण थोडा उशीर झाला त्यामुळे ते कॅन्सल केला आम्ही. पण आम्ही जाम मजा केली. व तिथून निघाल्यानंतर मला घरी लवकर यायचं होतं, तेव्हासुद्धा ट्रेनचे इश्यू होते, गर्दी होती, ट्रेन खूप उशिरा होत्या. आणि अशामध्ये मी AC ट्रेन पकडली, जिचं तिकीट माझ्याकडे, मी नाही ही गोष्ट सांगणार तुम्हाला, हे गुपित आहे. मग मी घरी आली फायनली. तिथून मग फटाफट रेडी होऊन परत आमच्या इकडे सोसायटीमध्ये पूजा होती सत्यनारायणची. आणखीन 1-2 ठिकाणी पूजा होते सत्यनारायणची, तिकडे जाऊन आली. म्हणजे लिटरली होल डे माझा असा बिझी होता ना, की बस खाणं धावणं एवढाच होता. पण छान गेला. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू, सत्यनारायणच्या पूजेला मी जाते ना, तर ऑफकोर्स माझी श्रद्धा आहे, पण
सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं खाणं. मला सत्यनारायणचा प्रसाद खूपच आवडतो आणि मी तो सोडत नाही. मी लिटरली थांबते जेवण येईपर्यंत आणि जेवूनच येते. जिथे नसेल तिकडे इट्स ओके, पण मी जेवल्याशिवाय तिथून येत नाही. तर तुमच्यापैकी कोणी असं आहे का ज्यांना सत्यनारायणचा प्रसाद खायला खूपच आवडतो? असं कोणी असेल तर नक्की मला कमेंट करा. मला ती कमेंट बघायला खूप आवडेल. तर चला मित्रांनो, इथे हा व्हिडिओ मी थांबवते. तर अशा प्रकारे आजचा फुल डे माझा पॅक होता आणि जो मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केला, कारण मला तुमच्यासोबत माझ्या काही गोष्टी शेअर करायला आवडतात. आणि हा व्हिडिओ इथे थांबवते. तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही गोष्टी तुमच्या पण माझ्या ज्या घडल्या गोष्टी माझ्यासोबत तशा तुमच्यासोबत सिमिलर वाटत असेल तुम्हाला, तर लाईक करा. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण मग माझे पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.